हॅलो, कोण बोलताय? सुधा जोशींशी बोलायचंय? बोलायचं नाही तर शिव्याही द्यायच्या आहेत? मग बोला बोला, मी सुधा जोशीच बोलते. हो हो, व्हीसी सुधा जोशी बोलते, बोला ना. हा, पण माझी एकच अट आहे, ज्या काही तुम्हाला शिव्या द्यायच्या आहेत ना त्या मराठीतूनच द्या. बघूया तरी तुमचा मराठी साहित्याचा किती दांडगा अभ्यास आहे ते. नाही नाही नाही, तुम्ही चिडू नका, चिडू नका. अगदी खुशाल बोला ना. तुमचा एवढा राग काय मराठीवर? नाही नाही, मला जरा तुम्ही स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल. मान्य आहे, मान्य आहे, इंग्रजी भाषा शिकण्याने तुमची मुलं परदेशात जाऊन अगदी छान पैसे कमवतात, सगळी सुख मिळवतात. पण तरी ते आपल्या मातृभाषेला विसरलेत का? विसरू नये असं मला वाटतं. आपल्या मातृभाषेबद्दल एवढा न्यूनगंड का म्हणून आपण बाळगायचा? इतर देशांमध्ये जाऊन बघा, ते त्यांची मातृभाषा सोडत नाहीत. मग आपणच का एवढा न्यूनगंड बाळगून असतो? अहो, परदेशातली लोक आपल्या इकडे येऊन आपले वेद शिकतात, आपले संस्कार शिकतात, आणि आपणच. नाही नाही, मी लेक्चरबाजी तुम्हाला देत नाही. मला माझं जे काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण तुमचा एवढा राग काय आहे मला तुम्ही सांगाल का? बरं, तुमची मुलगी मराठी घेऊन MA झाली, मग तिला मराठीबद्दल एवढं प्रेम का, आत्मीयता का वाटते, ह्याचा विचार तुम्ही केलात का? ती मराठी शिकली, बरोबर आहे, तिला ती आपली मातृभाषा जवळची वाटते म्हणून ना. मी सक्तीचं केलेलंच नाहीये. अहो, पण जसे तुम्ही पालक तुमच्या मुलांवरती संस्कार करताना, तसंच मला वाटतं आमच्या शिक्षकांची जबाबदारी आहे मुलांवरती संस्कार करण्याची. आणि मराठी भाषेचे संस्कार हे महाविद्यालयातूनच होतात, अगदी शाळेपासून ते सुरू होतात. नाही नाही, मी क्रांती वगैरे अजिबात घडवून आणण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी एक मार्ग निवडते, मार्ग शोधतेय. त्याच्यामध्ये मला वाटतं तुमची सगळ्यांची मला साथ हवी, मी एकटी काहीच करू शकत नाही. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की तुमची मुलगी मराठी शिकली आणि तरीही तिला नोकरी मिळत नाहीये. पण त्याला अनेक कारण असू शकतील, निवळ हेच एक कारण आहे असं तुम्ही कसं गृहीत धरता? बरोबर, तुम्ही तुमच्या मुलीला माझ्याकडे पाठवून द्या. नाही नाही नाही, तिला नोकरी देईनच असं आश्वासन मी देत नाही, पण मी तिला काहीतरी मार्ग निश्चित सांगेन. आणि कृपा करून आपल्या मातृभाषेबद्दल न्यूनगंड बाळगू नका. तुम्ही माझ्या प्रस्तावावर नीट विचार करा असं मला वाटतं. धन्यवाद. हो, तुम्ही मला कधीही फोन करू शकता. नाही, मला वाईटही वाटलेलं नाही. मी माझ्याकडून प्रयत्न करत राहणारच. धन्यवाद. अरे बंटी, काय आलं? काय रे, कोणाचा राग पत्त्यांवर काढतोयस? पता नाही यार. क्या बात आहे बॉस, आज एकदम मूड ऑफ दिसतोय तुझा. का आकडा वगैरे लागला नाही का? ए, आकड्याची बात इथे नाही करायची. अपने धंधे का भी कुछ उसूल होता है. बरोबर आहे, हे कॉलेज आहे. नाहीतर काय, उगट कोणी आपल्याला बघितलं ना तर लगेच बोंबाबोंब चालू होईल. बंटीने इथे सुद्धा अड्डा सुरू केला. जाऊन दे, चल खाऊया. नाही यार, आज आपल्याला मूड नाही. मूड नाही, हे लावायला पैसे नाहीयेत. ए, घे बस, जिंकूनच दाखवतो तुम्हाला. हरलो ना तर आयुष्यपत शिक्षण सोडीन आणि आपल्याच कॅन्टीन मध्ये पोऱ्याचं काम करीन. नको, राष्ट्राला तुझी गरज आहे. ए, भंकस नको. हा, थांबा, खेळा. घ्या 3 राण्या.
क्या बात आहे बॉस. आता जर गेम लावला असता ना तर अशीच एक नोटांची गड्डी तुझ्या खिशात असती त्या 3 राण्यांपायी. छोडो यार, या राण्यांनी कोणाचंच भलं झालेलं नाहीये. सगळ्याच राण्या काही इमानदार नसतात. राण्यांमुळे आपण जिंकत नाही, नेहमी हरतो. हरतो कारण आपण राजे राहत नाही ना, गुलाम होतो गुलाम त्यांचे. खरंय, पत्ते आणि जिंदगी एक ही बात आहे. अरे पण ही फिल्मी बाजी तुझ्या तोंडी शोभत नाही. नाही तर काय, तुझं म्हणजे कसं एक घाव 2 तुकडे. सगळ्याच बाबतीत नाही रे करतायत एक घाव 2 तुकडे. आता हेच बघा ना, समजा तुमची एक गर्लफ्रेंड असेल आणि तुम्ही तुम्हाला आवडलेला एक ड्रेस तिला गिफ्ट केला, तिलाही तो आवडला, वो भी खुश तुम भी खुश. पण काही दिवसानंतर बाकीच्यांना तो ड्रेस आवडला नाही म्हणून तिने परत केला तर कसं कराल तुम्ही? एक घाव 2 तुकडे. अच्छा, तो ये बात है जिससे आपके दिल के टुकड़े हुए. आता जर माझ्यासमोर पियानो असता ना तर त्यावर मी एक गाणं वाजवलं असतं, दोस्त दोस्त नारा. जेवायला वाढू का? होय, जरा घड्याळ लावून आलो मी. हे ताई, सॉलिड भूक लागले, जेवायला वाढ ना. तू जेवायला वाजली किती? अरे क्या बात क्या है, आज तू चक्क जेवायला? काय बाहेर कुठे भारत बंद महाराष्ट्र बंद वगैरे असं काय नाही ना? नाही म्हणजे बाहेर हॉटेल बंद त्यामुळे जेवायचे वांदे म्हणून तू घरात असलं काय नाही ना? किती बोलताय अंकल. ओ अंकल, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये का नाही जात? 3 कारण आहेत त्याला. एक तर मी जे बोलतो ना त्याला अर्थ असतो, दुसरं म्हणजे त्या बोलण्यातनं काही अर्थप्राप्ती होत नाही, आणि तिसरं म्हणजे मी जे आज बोलतो तेच उद्याही बोलतो. म्हणून तर तुम्ही प्रोफेसर झालात. इतकी वर्ष झाली तेच तेच बडबडताय. बंटी, मी सुद्धा प्रोफेसर आहे. बोलू दे त्याला, बोलू दे. काय माहिती का बंटी, आम्हाला जे मान देतात ते कोण असतात माहिती का? ज्यांना आमचं बोलणं कळतं. ज्यांना कळत नाही ना ते बाहेर जाऊन आकडे लावतात, आकडे. पण काय रे बंटी, या वेळेला चक्क तू घरी आहेस, बाहेर काय काम नाही वाटतं? काय माहितीये ना ताई, काम करायचं कमवण्यासाठी, पण इथे कमवायचं कोणासाठी? एक बरं आहे, तुला स्वतःबद्दल हल्ली काही प्रश्न पडायला लागले. पूर्वीसारखं आपलंच बरोबर असं नाही वाटत तुला. हा प्रश्न पडलाच आहे ना, तर त्याच्याबरोबर अजून एक प्रश्न पडला तर बरं होईल. कमवायचं कोणासाठी, तसंच कमवायचं कसं, हा प्रश्न पडला तर खरंच बरं होईल. मग तुला कळेल की तुला गणित येतं तरी तुझे हिशोब का चुकतात ते. चला जेवून घ्या. चल. एवढा मोठा बंगला असताना इथे कशाला भेटायचं? झालं म्हणजे आई मला घराबाहेरच काढेल. तेच तर मला हवंय. हो का? म्हणजे माझी अवस्था ते काय म्हणतात ते, धोबी का कुत्ता न घर का न घाट का. तेरे लिए तो मेरे दिल में जगह है. वीरू, काहीतरी फिल्मी घिसे पिटे डायलॉग्स बोलू नको. परिस्थिती बदलली आहे वीरू आता, म्हणून मला टेन्शन येतं रे या सगळ्याचं. टेन्शन? असलं टेन्शन? वीरू, इतके दिवस मी मुख्याध्यापिका सुधा जोशींची मुलगी होते, आता मी व्हाईस चान्सलर सुधा जोशींची मुलगी आहे. पण माझ्यासाठी तू आकांक्षा जोशी आहेस. एक हुशार, डायनामिक, वर्सटाईल आणि बरी दिसणारी अशी माझी एक मैत्रीण. पण आय एम शुअर एक दिवस नक्की लोक तुझ्या आईला विचारतील, तुम्ही आकांक्षा जोशीच्या आई ना? आणि लोकांनी तुला आपल्याबद्दल विचारलं तर? मी तुला आधीच सांगितलंय, यू आर माय लक. मी आपल्याबद्दल असं विचारलं. एक निखळ, स्वच्छंद, पारदर्शक आणि बंधनमुक्त मैत्री. आणि मग जबाबदारी?
ती प्रत्येकाची वैयक्तिक. बरं झालं सांगितलंच ते. चला आजच्या दिवसापुरतं हे खूप झालं नाही. घरी जाऊन आहेत सगळं. चल 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 चल. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम. हे सुधा, मी आलोय. आता कसं बोललास? आता कसं मला घरी आल्यासारखं वाटलं. हो, पण मला नाही ना वाटत आहे. एवढ्या फाईल मध्ये तू काम करताना बघून मला वाटतं की तू ऑफिसमध्येच आहेस की काय, म्हणून मी म्हटलं गुड इव्हनिंग मॅडम. अरे नाही रे, दिवसभर 100 लोकांकडून मॅडम मॅडम असं ऐकून ना मॅड व्हायची वेळ आलेली आहे. आणि सुधा अशी कोणीतरी हाक मारली ना की घरचं माणूस आल्यासारखं वाटतं. बरं, तू आजचे पेपर्स पाहिलेस का? छे रे बाबा, आज मला वेळच नाही झाला पेपर बघायला. मग काय बातमी वगैरे? मी फक्त ह्या फाईल्स वाचते आणि बघते, बास. खूप करमणूक होते माझी. करमणुकीसाठी म्हणत नाहीये मी. ही सगळी प्रसार माध्यम त्या फी वाढी विरुद्ध वातावरण कसं तापवतात काय कळतंय का तुला? हो ठीक आहे, त्यांचं ते काम आहे, त्यांचं काम त्यांना करू दे. माझं काम मी करते. हे बघ सुधा, हा जो तुझा आत्मविश्वास आहे ना, तो मला थोडासा फाजील वाटतोय बरं का. उद्या विद्यापीठावरती येणाऱ्या मोर्चाच्या बाबतीत तू फारच कॅज्युअली घेतेस सगळं. मला कल्पना आहे त्याची. कल्पना आहे, पण अनुभव नाही आहे ना तुला. अनुभव घेतल्याशिवाय त्याची सवय कशी होणार? अनुभव येऊ दे ना एकदा मला. मी त्या मोर्चाला सामोरी जाणार आहे. काय? हो. मला वाटलंच तू असं काहीतरी करणार. जया, अगं काय तुला काय कळतंय का केवढा मोर्चा येणार आहे तो उद्या? किती मोठा आहे तुला काय कल्पना आहे का? तू काय गेल्या जन्मी काय झाशीची राणी होतीस का? करेक्ट. कसं बरोबर ओळखतोस रे तू. काय त्यावेळी गंमत आली होती माहितीये, तटावरून असा घोडा फेकताना. वा, जा मर, तुम्ही जातो. ए जया, गंमत केली मी तुझी. हे बघ, मी हे गंमत म्हणून सांगत नाहीये, कळलं का? मी तुला सावध करायला, मी तुला वॉर्न करायला. हे जे काय सगळं आहे ना ते भयंकर आहे. ते अंगावर शिकण्याची शक्यता आहे. तेव्हा तू शांत राहा, सगळं धीराने घे आणि मुख्य म्हणजे विचार करून बोल. आपण काय गेल्या जन्मी तात्या टोपे होतात का? जयाचा वैतागू नकोस रे. मला माहितीये तू हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलतोयस, पण बघ तुलाही बरं वाटेल मला असं बिनधास्त बघून. जया, आपण जेवढे घाबरू ना तेवढी लोक आपल्याला घाबरवतात. हे मी माझ्या अनुभवावरून शिकले आता. आणि जो एकटा असतो, जो समाजाला घाबरत नाही, तो नेता होतो, सगळ्यांना वेठीस धरतो. अरे मग आपण वैयक्तिक पातळीवर कुठेतरी हे मोडायला नको का? सांग ना. मी त्या मोर्चाला सामोरी जाणार आहे. बघूया काय होतंय ते. विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी हुकमाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असं मला पोलीस कमिशनर लिहून दिलेलं आहे. अहो, मग त्यांना आता अटक करा अशी एक वेगळी परवानगी लिहून आणू का त्यांच्याकडनं मी तुमच्यासाठी? नाही नाही नाही, त्यांना निरोप द्या. नाही, विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांना मी जरूर उत्तर देईन, पण ती फक्त विद्यार्थ्यांनाच देईन मी. मला याचं राजकीय भांडवल करायचं नाहीये. तुम्हाला कळते का मी काय बोलते ते? थँक्यू. मॅडम, काय झालं? काय झालं की हे जमाव आटोक्याबाहेर होत चालला मॅडम. नुसता जमाव आहे की विद्यार्थी सुद्धा आहेत? नाही, काही विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनावर बहिष्कार टाकल्याचं लिहून दिलंय आपल्याला. हे टीव्ही चॅनल्सवाले आणि पत्रकार त्यांना तुमची मुलाखत हवी. नाही, पण त्यांना हवं तेव्हा मी भेटणार नाहीये. मी एक वेगळी पत्रकार परिषद ठेवेन, तेव्हा त्यांना येऊन भेटायला सांगा. तेव्हा काय ते प्रश्न विचारा मला. पण मॅडम, यात आपली खुद्द मुलगी. पण ती सुद्धा पत्रकारच आहे ना. जो नियम इतरांना आहे ना तोच तिला सुद्धा आहे. कळलं? चला, मी मोर्चाला सामोरे जाणार आहे. चला. नाही प्लीज, मी तुम्हाला जाऊ देणार नाही.
हे बघा, तुम्ही माझा रस्ता अडवू नका प्लीज. मला सोडा मॅडम प्लीज. काटकर, प्लीज बाजूला व्हा प्लीज. त्यासाठीच अगदी सगळा नीट विचार केला होता, अगदी आकडेवारी सकट. आज जवळजवळ 300-350 कॉलेजेस आपल्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. अगदी सगळ्या प्रांतातल्या लोकांनी आपल्या मुंबईतलं शिक्षण क्षेत्र व्यापून टाकलेलं आहे. सगळे कोर्सेस आज इथे शिकवले जातात. एनिथिंग अंडर द सन असं म्हटलं तरीही चालेल. तरीही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात एखाद्या मार्केट मधल्या वस्तूंसारखी वाढ झाली तर ती अयोग्यच ना. अहो, पण अन्न, वस्त्र, निवारा ह्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये जेव्हा वाढ होते, भाववाढ होते, तेव्हा आपण ते निमूटपणे सहन करतोच ना. तेव्हा नाही तो आपण आवाज उठवत. हा, म्हणजे 1-2 तुरळक राजकारणी संधी साधूंचे मोर्चे वगळता. हो, पण त्या जीवनावश्यक वस्तू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा हे कमवण्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचं हत्यार आहे. हे तुमच्या अजून कसं लक्षात येत नाही? गरिबांना शिक्षण मिळूच नये असा तुमचा डाव आहे का? तुम्हाला काय म्हणायचंय? ते कळलंय तुम्हाला. शिक्षण ही फक्त श्रीमंताचीच मक्तेदारी राहावी असाच हेतू आहे तुमचा. तुम्हाला काय म्हणायचंय स्पष्ट सांगा. हे सांगायलाच हवं का? हे बघा, माझ्याही आई वडिलांनी गरिबी बघितली, पण तरी त्यांची गरिबी आमच्या शिक्षणाची आड कधीच आलेली नाही. त्यांनी सुद्धा अगदी कष्ट करून आम्हाला वाढवलं, आम्हाला शिकवलं. ज्या आई वडिलांना आपल्या मुलांना शिकवायचं असतं त्यांच्या आड कधीही श्रीमंती गरिबी येत नाही. पण ज्यांना आपल्या गरीब जनतेला शिक्षणाची इच्छा नाही. हे बघा, तुम्ही वाटेल ते अर्थ काढू नका प्लीज. फी वाढ का झाली हे मी पूर्णपणे आपल्याला आता सांगू शकत नाही, कारण तेवढी पारदर्शकता अजूनही आपल्या सिस्टीमने स्वीकारलेली नाही. पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाश इतकीच स्पष्ट आहे की परिस्थितीमुळे ही वाढ करावी लागली.